Hello, good morning to all students and teachers. आज आपला मराठी सब्जेक्ट अक्षर भारती. आज आपला घटक असणार आहे कृतीपत्रिकेचा पद्य विभाग, प्रश्न क्रमांक 2. आपली अध्यापनाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करत असतो, त्याप्रमाणे आजही आपण प्रार्थनेने सुरुवात करणार आहोत. सुनीता मॅडम, आवाज येत नाहीये ते प्रार्थनेचा. ओके, वन सेकंड. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना।
शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। चला, सुंदर प्रार्थनेने आपली सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. आता बघूया आपला आजचा जो काही घटक आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आजचा जो घटक आहे आपला मराठी अक्षर भारती कृती पत्रिकेमधला आपला जो प्रश्न दुसरा आहे पद्य विभाग, तो विभाग आज आपण बघणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्हाला कृती पत्रिकेविषयी आपण ही माहिती बघतच असतो, तरी पण एक थोडासा आढावा म्हणून आपण घटकनिहाय आपली जी काही गुण विभागणी आहे 80 गुणांची ती बघणार आहोत. तुम्हाला एकूण 5 विभाग असणार आहे कृती पत्रिकेत. त्यामध्ये गद्य विभाग असणार आहे तुम्हाला 18 गुणांसाठी, पद्य विभाग असणार आहे 16 गुणांसाठी, ज्याचे आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि त्यानंतर स्थूल वाचन असणार आहे 6 गुणांसाठी. त्यानंतर भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरणावर आधारित जे काही घटक आहेत ते असणार आहे तुम्हाला 16 गुणांसाठी आणि उपयोजित लेखन असणार आहे 24 गुणांसाठी. असे एकूण तुम्हाला 80 गुणांची कृती पत्रिका असणार आहे. आता आपण सध्या तरी पेपर सॉल्विंग म्हणजेच कृती पत्रिका कशा प्रकारे सोडवायची, कशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न असणार आहे, प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे, तो भाग आपण सध्या बघत आहोत. त्यामध्ये आजचा आपला जो विभाग 2 आहे पद्य म्हणजे प्रश्न दुसरा, पद्य घटकावर आधारित त्याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊया. आता हा जो पद्य विभाग आहे तो असणार आहे तुम्हाला 16 गुणांसाठी. मग त्या 16 गुणांमध्ये कशा प्रकारे तुमचे कृतीनिहाय गुण विभागणी असणार आहे, त्यात प्रश्न प्रकार कसे असणार आहे, तुम्हाला त्याचं लेखन करताना काय काळजी घ्यायची आहे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, या सर्व गोष्टी आपल्याला सविस्तर जाणून घ्यायच्या आहेत. प्रश्न दुसरा अ या भागामध्ये तुम्हाला बघा, या ठिकाणी या विभागात पद्य विभागात तुम्हाला 2 पठित पद्य म्हणजेच तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील 2 कविता या ठिकाणी दिल्या जाणार आहे. पहिली जी कविता दिली जाणार आहे त्यावर तुम्हाला 8 गुणांसाठी म्हणजे प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी तुम्हाला एक कविता दिली जाणार आहे आणि 8 गुणांसाठी तुम्हाला त्या ठिकाणी कृती दिल्या जाणार आहेत. तसंच प्रश्न क्रमांक 2 मध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 8 गुणांसाठी कृती दिल्या जाणार आहे, पण त्या ठिकाणी तुम्हाला 2 कवितांची फक्त नावं दिली जाणार आहे आणि त्या नावांपैकी एका कवितेचं तुम्हाला काय करायचं आहे, तिथे मुद्द्यानुसार त्या ठिकाणी त्या कृती सोडवायच्या असणार आहेत. बघा आता पद्य विभागामधला प्रश्न 2 कशा प्रकारे असणार आहे. तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी दिला जाणार आहे, कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एक कविता दिली जाणार आहे आणि त्या कवितेवर आधारित कृती त्या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला आकलन कृती दिल्या जाणार आहे 2 गुणांसाठी. नंतर तिसरी जी कृती आहे त्या ठिकाणी तुम्हाला कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिण्यासाठी त्या ठिकाणी 2 गुणांसाठी कृती विचारल्या जाणार आहेत. नंतर चौथा जो प्रश्न असणार आहे काव्य सौंदर्यावर आधारित कृती, तोही तुम्हाला 2 गुणांसाठी प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाणार आहे. असे तुम्हाला 8 गुणांसाठी प्रश्न 2 त्या ठिकाणी तुम्हाला कृती दिल्या जाणार आहे. त्याच प्रकारे प्रश्न 2 यामध्ये जसं मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला 2 कवितेची नावं त्या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला त्या ठिकाणी ती कृती सोडवावी लागणार आहे. त्या ठिकाणी कृती तुम्हाला दिल्या जाणार आहे. त्या कृतीनुसार तुम्हाला काय करायचं आहे, त्या तो जो काही प्रश्न आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. आता प्रश्न मध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न असणार आहे, कशा प्रकारच्या कृती तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे. तर यामध्ये तुम्हाला 8 गुणांसाठी कृती विचारण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रश्न प्रकार असणार आहे तुम्हाला आकलन कृती. 2 आकलन कृती त्या ठिकाणी असणार आहे 2 गुणांसाठी. यामध्ये तुम्हाला
जसं की आपण मागच्या तासिकेमध्ये आपण बघितलं होतं, की जसं की आपलं पठित पद्य, पठित गद्य आणि अपठित गद्य त्यावर ज्या प्रकारे कृती विचारल्या जात होत्या आकलनाच्या, त्याच प्रकारे याही ठिकाणी तुम्हाला पद्यामध्ये सुद्धा आकलन कृती या ठिकाणी विचारल्या जाणार आहेत. मग या दोनही आकलन कृतींमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आकलन कृती दिल्या जातील. त्यामध्ये आकृत्या पूर्ण करा, चौकटी पूर्ण करा किंवा तक्ता पूर्ण करा, कोण ते लिहा, एका शब्दात उत्तर लिहा किंवा योग्य पर्याय निवडा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा. या प्रकारे अजून दुसऱ्या प्रकारे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कृती येईल. जसे की असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा किंवा या आशयाची ओळ कवितेतून शोधून लिहा. अशा प्रकारे विविध कृती या प्रश्न प्रकारात तुम्हाला विचारल्या जाणार आहे. जसं आपण बघितलं की पठित गद्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न होता की प्रश्न तयार करा. असं उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. त्या प्रकारे तुम्हाला जो पद्य विभाग आहे म्हणजे कवितेसंबंधी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न तयार करा असा प्रश्न येऊ शकतो. हे असणार आहे तुमचं आकलन कृतीचं प्रश्न स्वरूप. जे आत्ताच आपण बघितलं की आकृती पूर्ण करा. वेगवेगळ्या आकृत्या त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाणार आहे. काही एक भाग तुम्हाला दिला जाणार असणार, त्यातला दुसरा भाग तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि आकृत्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे की पेननीच काढायच्या आहे. पेन्सिलीचा वापर करायचा नाही. एका शब्दात उत्तर लिहा. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. आता असा जो काही प्रश्न असणार आहे, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा किंवा योग्य जोड्या जुळवा. यामध्ये तुम्हाला व्यवस्थित पर्यायासह तो प्रश्न सुद्धा काय करायचा आहे, तो विधान ते पूर्ण विधान पूर्ण करून त्या ठिकाणी तुम्हाला ते पूर्ण विधान लिहायचं आहे. फक्त उत्तर लिहून चालणार नाही, तर पर्यायासह तर विधान तुम्हाला काय करायचंय, पूर्ण करायचं आहे. नंतर कारणे लिहा, चौकटी पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकणार आहे किंवा या आशयाची ओळ कवितेतून शोधून लिहा. असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. हे आहे आकलन कृतीचं प्रश्न स्वरूप. यापैकी कुठलाही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी कुठलंही प्रश्न स्वरूप विचारलं जाऊ शकतं. नंतर पुढचा घटक असणार आहे कवितेतील शब्दांचा अर्थ. जी कविता तुम्हाला दिलेली आहे तिथे त्याच कवितेतील तुम्हाला कोणतेही 4 शब्द त्या ठिकाणी देण्यात येतील आणि त्याचा अर्थ तुम्हाला तिथे लिहिणं अपेक्षित असणार आहे. आता ज्यावेळेला तुम्हाला शिक्षक कविता शिकवतात, त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी तुम्हाला सांगत असतात, समजावत असतात. मग ते तुमच्या लक्षात असणारच आहे. मग कोणतेही त्या कवितेतले 4 शब्द आले, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा अर्थ लिहिता आला पाहिजे. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 2 गुणांसाठी येणार आहे. नंतर पुढचा जो प्रश्न आहे काव्य सौंदर्य. या काव्य सौंदर्य या प्रश्न प्रकारात विचार सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य या घटकांवर 2 गुणांची एक कृती विचारण्यात येणार आहे. म्हणजे 2 गुणांसाठी एक कृती त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे. त्या ठिकाणी जसं आपण स्वमत लिहितो, गद्य विभागात ज्या प्रकारे आपण स्वमत लिहितो त्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अभिव्यक्तीचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. जसं की सृष्टीचं सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय सांगा. असा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लिहू शकतो किंवा भावार्थ लिहा. असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी या प्रश्न प्रकारात तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता ही जी काही कृती आपण बघितली प्रश्न क्रमांक 2 हे तुम्हाला संपूर्ण असणार आहे 8 गुणांसाठी. नंतर पुढचा जो घटक आहे प्रश्न 2 यामध्ये खालील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. असा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार आहे आणि प्रश्नाच्या खाली तुम्हाला 2 कवितेची नावं त्या ठिकाणी दिली जाणार आहे. मग तुम्हाला कोणती कविता तुम्ही लिहू शकाल, ती कविता तुम्हाला काय करायची त्या ठिकाणी निवडायची आणि त्या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला काय करायचंय ती कृती सोडवायची आहे. कृती पत्रिकेतील पद्य विभागात प्रश्न 2 मध्ये 8 गुणांसाठी कृती विचारली जाईल. पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितांची नावे देण्यात येतील. त्यावर 8 गुणांच्या कृती विचारण्यात येतील. त्या कृतींचे स्वरूप पुढील प्रमाणे असणार आहे.
जसं तुम्हाला सांगितलं, की 2 नावे त्या ठिकाणी असणार आहे कवितेची. तुम्हाला जी सोपी वाटेल, तुम्ही जी करू शकणार आहे कविता, जी सोपी वाटते ती तुम्ही काय करायची आहे, निवडायची आहे. मग कृती लिहिताना, कृती सोडवताना तुम्हाला सर्वप्रथम कवितेचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. घाई गडबडीत तुम्ही काय करतात, कवितेचं नाव लिहायला विसरतात आणि पूर्ण कृती सोडवतात. संपूर्ण कृती सोडवतात, पण त्या कवितेचं नाव वरती लिहिलेलं नसतं. पण मग सर्वप्रथम तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, की सर्वप्रथम आपण कोणती कविता निवडलेली आहे, त्या कवितेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर कवितेचं नाव लिहून झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कृती दिल्या जाणार आहे. मग कृती कशाप्रकारे असणार आहे? कोणते मुद्दे त्या ठिकाणी असणार आहे? तर पहिला जो घटक असणार आहे, पहिला जो मुद्दा असणार आहे, प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. मग त्या कवितेचे कवी कोण आहे किंवा कवयित्री कोण आहे, त्यांचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर दुसरा जो घटक आहे, प्रस्तुत कवितेचा विषय. हा तुम्हाला 1 गुणांसाठी असणार आहे आणि कवितेचे कवयित्री किंवा कवींचे नाव लिहिण्यासाठी सुद्धा तुम्हाला 1 गुण या ठिकाणी मिळणार आहे. नंतर कवितेचा विषय, मग ती कविता कोणत्या घटकावर अवलंबून आहे? कशाविषयी ती कविता दिलेली आहे? एक साधारण त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे, की कवितेचा मुख्य विषय काय आहे? आणि हा मुख्य विषय तुम्हाला कुठे मिळतो? ज्यावेळेला तुम्ही कविता वाचतात, ज्यावेळेला लेखकाचा परिचय त्या ठिकाणी दिलेला असतो, त्याच ठिकाणी तुम्हाला खाली जी प्रस्तावना दिलेली असते, त्या प्रस्तावनेमध्ये तुम्हाला हा विषय सहज मिळणार आहे. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही पाठ्यपुस्तकात ही कविता वाचाल, त्यावेळेला ती प्रस्तावना एकदम काळजीपूर्वक वाचाल, जेणेकरून तुम्हाला ही प्रश्नपत्रिकेमध्ये, कृतीपत्रिकेमध्ये हा जो घटक आहे, हा सोडवताना तुम्हाला काय होणार आहे, सोपं जाणार आहे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे, प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा अर्थ लिहिणे. हा प्रश्न असणार आहे तुम्हाला 2 गुणांसाठी. त्या ठिकाणी तुम्हाला ती जी कविता तुम्ही निवडली आहे, त्याच कवितेतील 2 ओळी त्या ठिकाणी दिलेल्या असणार आहे आणि त्या 2 ओळींचा सरळ अर्थ, जो तुम्हाला समजलेला अर्थ आहे, त्या 2 ओळींचा तो अर्थ त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. नंतर पुढचा जो चौथा जो घटक आहे, कवितेतून मिळणारा संदेश. मग जी काही कविता तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे, ज्या कवितेचं तुम्ही कृती सोडवत आहात, त्या कवितेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं? काय संदेश मिळाला? त्या कवितेतून कवीने काय संदेश दिलेला आहे? तो संदेश लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. तो प्रश्न असणार आहे तुम्हाला 2 गुणांसाठी. नंतर 5वा पुढचा जो घटक आहे, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. आता हा जो घटक आहे, हा 2 गुणांसाठी आहे. आता हा सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असणारा प्रश्न आहे. जसं की आपण स्वमताचा प्रश्न बघतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जी कविता तुम्ही घेतलेली आहे, ती कविता तुम्हाला आवडली. तर का आवडले त्याचं कारण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे किंवा न आवडण्याची सुद्धा कारणं त्या ठिकाणी. आवडले किंवा नाही, पण आपण लिहिताना काय करायचं आहे, पॉझिटिव्हली त्या ठिकाणी विचार करायचा आहे, की ही कविता मला आवडलेली आहे. निगेटिव्ह थिंकिंग आपण करायचीच नाहीये. त्यामुळे ती कविता मला का आवडली, त्या कवितेतून मला असा संदेश मिळाला, ही गोष्ट शिकण्यासाठी मिळाली किंवा त्या कवितेची भाषा मला आवडली, असे कारण तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. नंतर पुढचा 6वा जो घटक आहे, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे. त्या ठिकाणी तुम्हाला त्या कवितेतील कोणतेही 4 शब्द त्या ठिकाणी देण्यात येणार आहे, ते सुद्धा तुम्हाला 2 गुणांसाठी असणार आहे. मग त्या दिलेल्या 4 शब्दांचा अर्थ लिहिणे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. बघा ह्या एकूण आहेत 6 कृती. परंतु तुम्हाला परीक्षेत म्हणजे कृतीपत्रिकेमध्ये फक्त यापैकी कोणत्याही 5 कृती तुम्हाला विचारल्या जाणार आहे. या कृतींपैकी कोणत्याही 5 कृती विचारण्यात येतील व 5ही कृती सोडवणे अनिवार्य आहे. म्हणजे बघा हे त्याचे 6 घटक दिलेले आहेत. हे जे 6 मुद्दे दिलेले आहेत, 6 पैकी तुम्हाला कोणतेही 5 घटक त्या ठिकाणी दिले जाणार आहे आणि ते 5ही घटक सोडवणं त्या ठिकाणी तुम्हाला काय आहे, अनिवार्य आहे म्हणजे कंपल्सरी आहे. ते 5ही घटक तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहे. ऑप्शनल तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन कुठेही नसणार आहे. दिलेल्या दोन्ही कवितांपैकी कोणत्याही एका कवितेवरील कृती सोडवणे आवश्यक आहे. जसं सांगितलं, की 2 पैकी तुम्हाला एका कृतीची व्यवस्थितपणे त्या ठिकाणी ती कृती काय करायची आहे, सोडवायची आहे. जेणेकरून तुम्हाला पूर्ण गुण त्या ठिकाणी मिळू शकतील.
आता तुम्हाला ही कृतीपत्रिका सोडवताना ज्या काही हा जो विभाग आहे, पद्य विभाग हा पद्य विभाग सोडवताना काय लक्षात ठेवायचं आहे? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे? की जी दिलेली कविता आहे, जो प्रश्न तुम्ही 2 सोडवणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जी कविता दिली जाणार आहे, ती कविता तुम्हाला 2 वेळा वाचायची आहे आणि ती कविता वाचल्यानंतर तिची मध्यवर्ती कल्पना समजून घ्यायची आहे, की त्या कवितेत काय दिलेलं आहे, कशाविषयी ती कविता दिलेली आहे. जेणेकरून आपल्याला ज्या काही त्यावर आधारित कृती दिल्या जाणार आहेत, त्या कृती सोडवताना आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे, फायदा होणार आहे. आणि मग त्यावर दिलेल्या ज्या काही कृती आहेत, त्या सर्व कृती काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. आणि काळजीपूर्वक वाचल्यानंतर त्याची उत्तरे शोधताना, त्याची उत्तरे लिहिताना तुम्हाला जी मध्यवर्ती कल्पना तुम्ही समजून घेतलेली असणार आहे, त्याची त्या ठिकाणी तुम्हाला मदत होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तरांना तुम्हाला योग्य क्रमांक द्यायचा आहे. तुम्ही घाई-गडबडीत काय करतात, की प्रश्नाचा जो काही क्रमांक आहे, तो क्रमांक त्या ठिकाणी तुम्ही टाकत नाही. ते विसरून जातात. घाई-गडबडीत तुम्ही काय करतात, तो विसरून जातात आणि तो क्रमांक त्या ठिकाणी लिहत नाही. तर असं करायचं नाहीये. आपण कोणता प्रश्न सोडवत आहोत, सर्वप्रथम तो प्रश्न क्रमांक त्या ठिकाणी व्यवस्थित घाला, जेणेकरून आपल्या उत्तरांना योग्य क्रमांक त्या ठिकाणी असेल आणि ज्यावेळेला शिक्षक ते तपासतील त्यावेळेला त्यांना कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. ह्या गोष्टी आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर या ठिकाणी आपण कविता घेतली आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातली उजाड उघडे माळ रानही. ही कविता आपण उदाहरणादाखल घेतलेली आहे. बघा ही तुमची कविता झालेली आहे. शिक्षकांनी तुम्हाला छानपैकी शिकवलेली सुद्धा आहे. पण एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी ती कविता घेतलेली आहे. बघा, स्वागत करण्या वसंत ऋतूंचे रंग उधळले दिशा दिशांना. बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजरांना. गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी. जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सुजली नागफणी. लुसलुस पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी. दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी. सळसळ सळ झळझळ झळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसापरी. सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी. पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती. कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान. उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान. आता ही जी कविता आहे उजाड उघडे माळ रानही, ही कविता आहे कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिलेली. या कवितेमध्ये आता आपण जेव्हा वाचतो त्यावेळेला एक थोडीशी कल्पना येते, की या कवितेमध्ये वसंत ऋतूचे आगमन झालेले आहे आणि त्या आगमनाबरोबर जे काही निसर्गातलं जो काही बदल आहे, निसर्गात होणारा जो काही बदल आहे, निसर्ग सौंदर्य जे आहे, त्या निसर्ग सौंदर्याचं मनमोहक वर्णन या ठिकाणी कवयित्रीने सुंदररित्या त्या ठिकाणी केलेलं आहे. मग ज्यावेळेला वसंत ऋतूचं आगमन होतं आहे, त्या वसंत ऋतूच्या आगमनाचं किंवा त्याच्या स्वागताचं वर्णन या ठिकाणी कवयित्री करतात आणि सांगतात, की वसंत ऋतूमध्ये ज्यावेळेला वेगवेगळ्या रंगांची पाने, फुले, सगळा निसर्ग, संपूर्ण सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली आहे. जसं की ती सृष्टी, तो निसर्ग या वसंत ऋतूचं काय करत आहे? स्वागत करत आहे. त्यामुळे संपूर्ण सृष्टीमध्ये जो काही बदल होत आहे, तो कशासाठी होत आहे? या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी. म्हणून कवयित्री म्हणते, की स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना. म्हणजे संपूर्ण ज्या काही दिशा आहेत, त्या सर्व दिशा वेगवेगळ्या रंगांनी उजळून निघालेल्या आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी कवयित्री सांगतात, की हा जो काही बदल आहे सृष्टीतला, तो सृष्टीतला बदल जणू काही वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी तयार झालेला आहे. आणि त्याच ठिकाणी कवयित्री म्हणते, की बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजरांना. त्या ठिकाणी जो काही शिशिर ऋतू आहे, त्या शिशिर ऋतूमध्ये सारी सृष्टी ज्यावेळेला कोरडी, रुक्ष झालेली असते, अशी सृष्टी, ही कोरडी झालेली, वृक्ष झालेली सृष्टी वेगवेगळ्या रंगांचा नजराणा घेऊन वसंत ऋतूसाठी काहीतरी नवीन घेऊन आलेली आहे.
त्यानंतर त्या शिशिर ऋतूनंतर जो काही बदल होत आहे, बदलाचं वर्णन, सुंदर वर्णन त्या ठिकाणी ललिता गाडगे यांनी या कवितेत केलेले आहे. अशा प्रत्येक जो काही स्टांजा आहे, जसं की बघा, गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी, जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी. असं वेगवेगळ्या झाडांचं, वेगवेगळ्या फुलांचं या ठिकाणी कवयित्री वर्णन करतात, की जसं की वसंत ऋतूमध्ये जी काही झाडांना नवीन पालवी फुटते, तो जो काही हिरवा रंग, एक वेगळाच हिरवा रंग त्या ठिकाणी आपल्याला झाडांचा बघायला मिळतो आणि त्या हिरव्या पालवीला बघून कवयित्री म्हणते, की गर्द पोपटी म्हणजे हिरव्या रंगाची जी काही वस्त्रे घालून आलेली आहे. कोण? लिंबोणी. लिंबोणीचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. लिंबोणी म्हणजे काय? लिंबाचं झाड. मग त्या झाडाचं वर्णन या ठिकाणी कवयित्री करते, की गर्द पोपटी लेऊन वसने. वसने म्हणजे काय? वस्त्रे. मग ती हिरवे हिरवे वस्त्रे घालून ही लिंबोणी त्या ठिकाणी सजून धजून मग त्या ठिकाणी वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी तयार झालेली आहे. जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी. म्हणजेच जर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून ती नागफणी त्या ठिकाणी सजून धजून उभी आहे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी. लुसलुस पाने अंगोपांगी झुले वडहा दंग होऊनी, दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी. बघा, प्रत्येक झाडाचं वर्णन, प्रत्येक त्या झाडाला येणाऱ्या फुलांचं वर्णन या ठिकाणी कवयित्री किती सुंदर प्रकारे करत आहे, की वसंत ऋतूमध्ये जी काही झाडांना नवीन पालवी फुटते आहे, ती जशी काही मऊ मऊ कोवळी लुसलुशीत पाने जी आहे ती कशी आहे, एकदम सुंदर मोर पिसापरी आहे आणि ती पानं एकदम मऊ मुलायम आहे. त्या पानांचं वर्णन त्या ठिकाणी कवयित्री करत आहे आणि जी काही झाडांना फुलं आलेली आहेत, त्या फुलांना म्हटलेलं आहे, की जी काही घाणेरी वनस्पती आहे, त्या घाणेरी वनस्पतीला जी काही तांबडी जी काही फुलं आलेली आहेत, ती तांबडी फुलं आणि ती तांबडी फुलं घेऊन किंवा कर्णफुले घालून असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. कर्णफुले म्हणजे कानात घालणारे जे काही अलंकार आहे त्याला म्हणतात कर्णफुले. मग ही जी सगळ्या ज्या काही वनस्पती आहेत, त्या वनस्पती कशासाठी उभ्या आहेत? या वसंत ऋतूच्या स्वागतासाठी. आता ही जी काही कविता दिलेली आहे तुम्हाला, या कवितेवर तुम्हाला काही कृती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता बघा, जो प्रश्न पहिला दिलेला आहे त्या ठिकाणी आकृतीबंध पूर्ण करा. खाली आकृतीबंध दिलेला आहे, तो आकृतीबंध पूर्ण करण्यास तुम्हाला सांगितलेला आहे. कवितेत आलेला पक्षी आणि कवितेत आलेला ऋतू, ज्या वेळेला तुम्ही कविता वाचतात, काळजीपूर्वक वाचतात, त्यावेळेला तुमच्या लगेच लक्षात येतं, की हा कुठला पक्षी त्या ठिकाणी आलेला आहे, कोणत्या ऋतूचं वर्णन या ठिकाणी कवयित्रीने केलेलं आहे. तर तुमच्या जर हे लक्षात आलं तर तुम्ही पटकन ते उत्तर त्या ठिकाणी लिहू शकतात. तर बघा, ह्या कवितेमध्ये आलेला जो काही पक्षी आहे आणि आलेला जो ऋतू आहे त्याचं वर्णन त्या ठिकाणी कवितेत केलेलं आहे. तर पक्षी कोणता आलेला आहे? शेव शेवटचा जर आपण स्टांजा बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला समजतं, की आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान. म्हणजे कोकिळेचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे कवयित्रीने. म्हणजे कोकिळ हा पक्षी या कवितेत आलेला आहे. आणि विचारला आहे, नंतर दुसरा जो प्रश्न आहे तो विचारला, की ऋतू. आता आपल्याला पहिलाच जो काही स्टांजा आहे त्या स्टांजामध्येच आपल्याला कळतंय, की कोणता ऋतू आहे? वसंत ऋतू. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही तो आकृतीबंध जो आहे तो उत्तर लिहून पूर्ण करणार आहात. नंतर पुढचा जो प्रश्न आहे, पुढील घटक वसंत ऋतूच्या आगमनाने कसे सजले ते स्पष्ट करा. घटक दिलेले आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला त्यांचं सजणं लिहायचं आहे, की कशा प्रकारे ते सजले आहे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी. पहिला जो घटक दिलाय लिंबोणी. आपण आत्ताच बघितलं, की लिंबोणी कशा प्रकारे त्या ठिकाणी सजून तयार आहे. तर तुम्हाला हे कुठे मिळणार आहे? कवितेमध्ये. गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी. म्हणजे लिंबोणी जी काही आहे ती गर्द पोपटी वस्त्रे, हिरवी वस्त्रे परिधान करून त्या ठिकाणी स्वागतासाठी त्या ठिकाणी उभी आहे. आणि दुसरा जो घटक दिलेला आहे घाणेरी.
तर घाणेरी सुद्धा कशी त्या ठिकाणी उभी आहे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी. दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी. दोन रंगांची चुनरी, दोन रंगांची ओढणी घेऊन ही घाणेरी त्या ठिकाणी नटून थटून वसंत ऋतूच्या स्वागतासाठी उभी आहे. पुढचा प्रश्न आहे कारणे लिहा. कारणे लिहा म्हणजे रिझन्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचंय. काय रिझन विचारलंय, कोणतं कारण विचारलंय बघा. कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले आहे. कारण लिहायचं आहे की कवयित्रीला असं का वाटतं की दाही दिशांना रंग उधळले आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर काय लिहायचं आहे की वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले आहेत. नंतर दुसरा प्रश्न आहे जगातील सर्व फुले मनात झुरू लागली आहे. तर मनात का झुरू लागली आहे बाकीची सर्व फुले. आपण बघितलं की त्यामध्ये जी काही पळस फुले आहे ते पळस फुले मातीच्या अंकावरती त्या ठिकाणी बहरून आल्यामुळे जगातली जी काही सर्व फुले आहे ते सर्व फुले मनामध्ये झुरू लागली आहे. अशा प्रकारे तुम्हाला आकृतीबंध किंवा कारणे लिहा किंवा तक्ता पूर्ण करा अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नंतर पुढचा जो प्रश्न आहे चौथा, उजाड उघडे माळरान हे गाऊ लागले वसंत गान. या ओळीतील तुम्हाला कळलेले अर्थ सौंदर्य या ठिकाणी स्पष्ट करा. हा जो काही चौथा प्रश्न आहे अभिव्यक्तीवर आधारित हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे की उजाड उघडे माळरान गाऊ लागले वसंत गान. कशा प्रकारे यात तुम्हाला काय अर्थ समजला, यामध्ये काय अर्थ दडलेला आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचा आहे तुमच्या शब्दात तो तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. नंतर प्रश्न क्रमांक 2आ हा सुद्धा असणारे तुम्हाला 8 गुणांचा प्रश्न असणार आहे. 2 कविता त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि 2 कवितेपैकी एका कवितेचं तुम्हाला काय आहे ती कृती तुम्हाला सोडवायची आहे. जो काही मुद्दे त्या ठिकाणी दिले असणार आहे ते मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला ती कविता काय करायची आहे, जी कृती आहे ती कृती तुम्हाला काय करायची आहे सोडवायची आहे. या ठिकाणी कविता घेतलेली आहे तिफन आणि त्यावर आधारित कृती त्या ठिकाणी खाली दिलेल्या आहेत बघा. पहिली कृती दिलेली आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. नंतर दुसरा जो घटक आहे प्रस्तुत कवितेचा विषय, कशावर आधारित ती कविता आहे, त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, थोडक्यात त्या ठिकाणी तो विषय त्या ठिकाणी तुम्हाला मांडायचा आहे. नंतर तिसरा जो घटक आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, की तुम्हाला त्या कवितेतून काय संदेश मिळाला, काय शिकायला तुम्हाला मिळालं ते या संदेश या घटकामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. नंतर पुढचा घटक दिलेला आहे प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारण. तर तुम्हाला कविता आपण बघितलं की आपल्याला काय करायचं आहे पॉझिटिव्ह थिंकिंग करायची आहे, त्यामुळे आम्हाला कविता आवडली, पण ती का आवडली ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर पुढचा जो घटक आहे 5वा प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ लिहा. खाली ओळी दिलेली आहे कवितेची, त्या कवितेच्या ओळीचा सरळ अर्थ म्हणजे तुम्हाला त्या ओळीमध्ये काय अर्थबोध मिळाला किंवा तुम्हाला त्या कवितेचा जो जी काही ओळ दिलेली आहे त्या ओळीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात तो अर्थ त्या ठिकाणी लिहायचा आहे. या ठिकाणी आपण घेतली आहे तिफन कविता. तर तिफन कविता जे आहे त्याचे कवी कोण आहे विठ्ठल वाघ. त्यांचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. नंतर प्रस्तुत कवितेचा जो काही विषय आहे कशावर आधारित ती कविता आहे, या कवितेमध्ये काय केलेलं आहे जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचं त्यांचं जीवन त्यांच्या जीवनात म्हणजे त्यांच्या शेतामध्ये जे काही काम करतात जे काही राबतात त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. मग शेतकरी कष्टकरी त्यांच्या जे काही जीवनाचं चित्रण या कवितेत केलेलं आहे किंवा त्यांच्या लोकजीवनाचे चित्रण करणारी ही कविता आहे. नंतर तुम्हाला विचारलंय की या कवितेतून तुम्हाला काय संदेश मिळाला. मग आपल्याला माहितीये की ही कविता ज्यावेळेला आपण शिकलो त्यावेळेला आपल्याला शिक्षकांनी सांगितलंय की कशाच्या आधारावर ही कविता आहे किंवा काय त्याचा मुख्य विषय आहे, की शेतकरी जे आहेत ते खूप कष्ट करत असतात, आपल्या शेतात राबत असतात आणि कष्ट केल्यानंतर राबल्यानंतर जे काही ते धान्य पिकवतात त्याचा एक वेगळाच आनंद त्यांना मिळत असतो.
तर मग यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं? काय संदेश मिळतो? की आपल्या अनेक सुखांचा किंवा आनंदाचा त्याग करत शेतकरी आपल्या शेतात कष्ट करतात, धान्य पिकवतात. मग ते काम करत असताना, ते कष्ट करत असताना त्यांची जी काही मुलं असतात, त्या कवितेत बघा दिलंय, की "झोळी झाडाला टांगते" है ना? "त्यात तान उललते" म्हणजे त्या रडणाऱ्या मुलाकडे सुद्धा दुर्लक्ष करून, आपल्या जखमांना विसरून तो शेतकरी आपल्या शेतात काम करत असतो. खूप यातना, त्रास सोसून, उन्हात, पावसात ती शेतकरी काय करत असतात, आपल्या शेतात काम करत असतात. ते शेत जी काही जमीन आहे, त्या जमिनीला ते आपलं सर्व काही सर्वस्व मानत असतात. मग त्या मातीत कष्ट करणारा जो काही शेतकरी आहे, आपल्या पोटासाठी त्या शेतामध्ये राबत असतो, हे आपण कधीही विसरायचं नाही, असा संदेश त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. नंतर प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ. "काया ढिकलात डोया हिरवं सपान पाहते." मग त्या ठिकाणी ही जी काही कविता आहे, या कवितेच्या ज्या काही ओळी दिलेल्या आहेत, त्या ओळीमध्ये की त्या काळ्या ढिकळात जो शेतकरी आहे, तो शेतकरी काय करत असतो? स्वप्न बघत असतो, हिरवं स्वप्न बघत असतो. तो ते त्याचे कष्ट सगळे काय करत असतो? विसरत असतो. म्हणजे जे काही कष्ट, जो काही त्रास त्याला होत असतो, तो त्रास तो सर्व तो काय करत असतो, त्या हिरव्या स्वप्नामध्ये सर्व काही विसरून गेलेला असतो. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी त्या ओळींचं जो काही अर्थ आहे, तो तुमच्या शब्दात त्या ठिकाणी मांडायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी 5 कृती दिलेल्या आहेत. या 5ही कृती तुम्हाला सोडवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. नंतर पुढचा जो आपण विभाग घेतलेला आहे स्थूल वाचनाचा, जो तुम्हाला 6 गुणांसाठी असणार आहे. स्थूल वाचनाचे जे काही पाठ आहे, त्या पाठावर आधारित हा विभाग असणार आहे. कृतीपत्रिकेतील विभाग 3 हा स्थूल वाचनासाठी असणार आहे. त्यामध्ये प्रश्न 3 त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहे, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. त्या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न विचारण्यात येतात आणि 3 पैकी त्या ठिकाणी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे असतात. बघा मग या प्रश्न प्रकारामध्ये पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनासाठी असणाऱ्या पाठावर आधारित कृती विचारण्यात येतात. जे स्थूल वाचनाचे जे काही तुमचे लेसन आहेत, जे काही पाठ आहे, त्या पाठांपैकी या ठिकाणी कृती तुम्हाला विचारण्यात येतात. यामध्ये तुम्हाला कुठलाही पॅसेज, कुठलाही उतारा मिळणार नाही. कुठलाही पॅसेज या ठिकाणी दिलेला नसतो. तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतात. 3 पैकी कोणतेही 2 सोडवायचे असतात. आणि एकूण 6 गुण या ठिकाणी दिलेले 6 गुणांसाठी त्या ठिकाणी प्रश्न दिलेले असतात. प्रत्येकी 3 गुणांच्या 3 कृती विचारण्यात येतील व त्यापैकी कोणत्याही 2 कृती सोडवणे अपेक्षित आहे. म्हणजे 3-3 गुणांच्या 3 कृती त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि 3 पैकी कोणत्याही 2 तुम्हाला कृती सोडवणं अपेक्षित आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एक विकल्प देण्यात येणार आहे. म्हणजे एक ऑप्शन देण्यात आहे. तुम्हाला कोणतेही 2, 3 पैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत. यामध्ये पाठाचा आशय, मूल्ये, जीवन कौशल्य यावर भर असेल. यामध्ये पाठातील घटक, मुद्दे, पाठातील विचार, मूल्ये, संदेश इत्यादींवर स्वमत किंवा अभिव्यक्ती यावर आधारित कृती त्या ठिकाणी विचारण्यात येतील. जसं की उदाहरण दिलं या ठिकाणी, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 3 प्रश्न त्या ठिकाणी दिला आहे. 3 पैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला 2 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. प्रश्न जसं की उदाहरण दिलंय बघा, विश्वकोश पाहण्याचे तुम्हाला लक्षात आलेले फायदे लिहा. मग विश्वकोश तुम्ही हा जो स्थूल वाचनाचा जो काही लेसन आहे, जो काही पाठ आहे, तो तुम्ही शिकलेला आहात. मग त्यामध्ये तुम्हाला कळालेलं आहे, की विश्वकोश काय आहे, तो कशाप्रकारे बघावा, त्याचे फायदे काय आहे? आणि तोच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले, की तुम्हाला काय फायदे लक्षात आलेले आहे? तेच फायदे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे? लिहायचे आहे. नंतर प्रश्न 2 तुम्ही पाहिलेल्या, तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचं वर्णन तुमच्या शब्दात लिहा. मग तुम्ही एखाद्या ठिकाणी व्हिजिट केली असेल किंवा फिरायला गेलेले असेल, एखाद्या स्थळाच्या ठिकाणी तुम्ही गेला असाल, त्या ठिकाणी काही बघितलं असेल, तर त्याचं वर्णन
तुम्हाला आवडलेल्या विचारल्या आहेत. तुम्ही पाहिलेल्या व तुम्हाला आवडलेल्या स्थळाचं वर्णन तुमच्या शब्दात लिहा. मग तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला असाल फिरायला, मग ते स्थळ तुम्हाला आवडलं असेल किंवा ते प्लेस तुम्हाला आवडली असेल, तर का आवडली? तुम्ही त्या ठिकाणी काय बघितलं? हे सर्व तुम्ही काय करायचं आहे त्या ठिकाणी वर्णन तुमच्या शब्दात लिहायचं आहे. नंतर प्रश्न तिसरा आहे व्हेनिस. हा आपला व्हेनिस जो स्थूल वाचनचा जो लेसन आहे, जो धडा आहे, त्या पाठावर आधारित हा प्रश्न आहे, की व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे. पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या. म्हणजे व्हेनिस विषयी जे काही वर्णन त्या पाठात आलेलं आहे, की व्हेनिसला पाण्यात तरंगणारे शहर का म्हटलं गेलंय? असं का म्हणतात, की ते शहर पाण्यावर तरंगतात? मग ते जे काही वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे, म्हणूनच या ठिकाणी प्रश्न दिलाय बघा, की व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे. हे तुम्हाला आपल्याला पाठाच्या आधारे त्या ठिकाणी या विधानाची सत्यता पटवून द्यायची आहे, की कशाप्रकारे लेखक त्या ठिकाणी गेले, त्यांना काय-काय अनुभव आले, त्यांनी त्या ठिकाणी काय बघितले आणि म्हणूनच त्या शहराला पाण्यातलं शहर का म्हणतात, हे सर्व त्या ठिकाणी वर्णन आपल्याला करता आलं पाहिजे. असे एकूण हे जे 3 प्रश्न आहेत, 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत, जे असणार आहे तुम्हाला 6 गुणांसाठी. ठीक आहे. आपला जो आजचा जो काही घटक होता, पद्य विभाग आणि जो काही स्थूल वाचनाचा थोडासा जो विभाग होता, तो आपला संपलेला आहे. थँक यू. धन्यवाद. थँक यू मॅडम.